ते नाशिकमध्ये भोंदूखराच्या महिला अत्याचाराच्या या प्रकरणानं खळबळ माजलेली असताना आता IT कंपनीमध्ये धर्मांतराचा एक पॅटर्न समोर आलाय आणि या कंपनीमध्ये हिंदू तरुणाला चक्क धर्मांतरासाठी भाग पाडल्याचं उघड झालेलं आहे. नाशिकच्या कंपनीत कॉर्पोरेट जिहाद, नोकरीतून काढण्याची भीती दाखवून धर्मांतर, पीडित तरुणाला बळजबरीनं खाऊ घातलं बीफ. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत कॉर्पोरेट जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप झालाय. कंपनीतल्या तरुणींवर लैंगिक अत्याचार करून आरोपी थांबलेले नाहीयेत. त्यांनी कंपनीतल्या एका तरुणाचं जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचा आरोप झालाय. पीडित तरुणाला नोकरीतून काढण्याची धमकी देण्यात आली. नोकरी टिकवण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आली. कामाच्या वेळी नमाज पठणाची सक्ती करण्यात आली. बळजबरीनं बीफ खाऊ घालण्यात आलं. धर्मांतर केल्यानंतर तरुणाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख शेख आणि रजा मेमन या संशयित आरोपींनी या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला. एका बाजूला करिअर करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांचं धर्मांतर आणि अशा पद्धतीची छळवणूक होण्याचा प्रकार हा समाजासाठी घातक आहे. नाशिक पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशीची व्याप्ती वाढवली असून एकूणच धर्मांतर फॅक्टरीचा पूर्णपणे पर्दाफाश होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकच्या बड्या कंपनीत कॉर्पोरेट जिहाद वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप होतोय. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करणं, दुसरीकडे ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मनावर इस्लामी विचार बिंबवण्याचं काम सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. आमची जबाबदारी आहे. कोणाचाही पाकिस्तानामधला अब्बा आला तरी त्याला वाचू शकणार नाही. मी आता तुम्हाला सांगतो. हे बघा यांच्या भाईचारा, हे बघा. मग आम्हाला सांगितलं जातं हिंदू मुसलमान का करता? अतिरेकी पण ह्याच कपड्यात भेटतात आणि जिहादी पण ह्याच कपड्यात भेटतात. सगळ्याचे सगळे एकाच धर्माचे कसे? महाराष्ट्रात जिहादचे वेगवेगळे प्रकार सुरू असल्याचा आरोप भाजपनं केला. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी भाजपनं केली आहे. अशा पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे प्रकार खूप वाढलेत. नाशिकमधलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये तातडीनं तपास करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नाशिकच्या या प्रकरणात SITनं तपास सुरू केलाय. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. SITने या प्रकरणाची लिंक कुणाकुणाशी आहे, कॉर्पोरेट जिहादला कुठून पैसा येत होता, कुणाचं नैतिक बळ यामागे होतं का, याचा तपास करणं आवश्यक असणार आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.